गुरु जो आहे तो आम्हाला अंधार म्हणजे शरीर आणि प्रकाश म्हणजे आमची चेतना. तो जो गुरु आपल्याला शरीराकडून चेतनेकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. तुमचं शरीर दुःखी झालं तरी चालेल, शरीराला यातना झाला तरी चालते, शरीर त्रासलं तरी चालेल, तुमचं मन दुखलं तरी चालेल, तुमचं मन जे आहे ते त्रासलं तरी चालेल. ह्या दोघांना साधना करायला लावायची, तेव्हा तुम्ही कुठे प्रवास करणार आहे चेतनेचा. तुम्ही एक कल्पना करा बरं, तुमचा मोबाईल आहे बघा, तुमची मोबाईलची बॉडी म्हणजे तुमचं शरीर बघा नाही, आणि त्या मोबाईल मध्ये जे ऍप आहे ते ऍप म्हणजे बुद्धी बघा. तुम्ही त्या मोबाईल मध्ये जे ऍप भरून ठेवले, जे डाउनलोड करून ठेवला डेटा, तो डेटा ठरवणार तुम्हाला काय आवडलं पाहिजे, तो डेटा ठरवणार तुमचं जीवन कसं असलं पाहिजे, तो डेटा ठरवणार तुमच्या जीवनामध्ये आदर्श काय असला पाहिजे, तो डेटा ठरवणार तुम्ही किती वाजता उठलं पाहिजे, तो डेटा ठरवणार तुम्ही काय गाणे ऐकले पाहिजे, तो डेटा ठरवणार तुमच्या जीवनामध्ये सुख म्हणजे काय असेल, तो डेटा ठरवणार तुमच्या जीवनामध्ये योग्य काय असेल. तर तुमची अवस्था कशी होईल. जे काही करायचं त्या डेटामध्येच करायचं, बाहेरचं काही एंट्री नाही करायची. तर काय होईल, तुमचं आयुष्य कुंठित होऊन जाईल ना तेवढ्याच डेटामध्ये. आज मन काय, मन म्हणजे तुमच्या मोबाईल रूपी डोक्यामध्ये साठलेलं जे काही अनुभव आहे, विचार आहे, लोकांचे बोलणे आहे, जे काही तुमच्या डोक्यात साठलेले त्या सगळ्या साठलेल्या गोष्टींवरच तुम्ही जगाकडे त्या नजरेने बघता. म्हणजे तुमची नजर शुद्ध राहणार आहे की अशुद्ध राहणार आहे. आरोपी पण तुम्हीच, वकील पण तुम्हीच, आणि जज पण तुम्हीच, आणि जेलर पण तुम्हीच. होईल का शिक्षा, होईल कधी होईल का. तुम्ही शिक्षा कोणाला द्याल, तुम्ही शिक्षा दुसऱ्याला द्याल ना कायम का, सगळे तुम्हीच आहे. आणि म्हणून अहंकार हा जो आहे हा तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे एक डबकं तयार करतो. त्या डबक्यामध्ये तुमचं जीवन सरून टाकतो. त्या डबक्यातल्या बेडकाला हे जीवन परिपूर्ण वाटतं, हे संपूर्ण जीवन आहे. पण जेव्हा दुसऱ्या डबक्यातून एखादा बेडूक येतो तो म्हणतो तुझं डबका असं आहे, माझ्या डबक्यात येऊन बघ. अरे पण ते पण डबकच आहे. दोन डबक्यातले बेडूक एकमेकाला अक्कल शिकवतो. म्हणजे समुद्रामधून जो आलेला आहे त्या या दोघांना बघून, त्यांच्या गप्पा बघून कसा हसत असेल यांना बघून, तो गुरु आहे. त्याला हसू येतं फक्त. बघा गुरु, तुम्ही बघा जेव्हा सामान्य लोक काही प्रश्न विचारता किंवा काही करता, सद्गुरू पहिले हसता. का बरं, कारण त्या बालिशपणाला हसतात ते. तुमच्या जीवनामध्ये फक्त तुम्ही सर्कल फिरवताय बस, तुम्ही एका चक्रामध्ये गोल गोल फिरताय, त्याला तुम्ही जीवन म्हणताय. गुरु तुम्हाला बेचैन करतो, गुरु तुमच्या अहंकारावर आघात करतो, तुम्हाला पळून जावं असं वाटतं. फार सुंदर सुंदर कथा आहे ग्रंथांमध्ये. गुरुने नेहमी शिष्याची काय घेतलेली आहे, परीक्षा घेतलेली. जो फक्त शरीर, मन आणि भावना यांच्या स्तरावर तुम्हाला जीवन शिकवत नाही, जो चेतनेच्या स्तरापर्यंत तुम्हाला जीवनाचा अर्थ उलगडून सांगतो, तो तुमचा गुरु आहे. ज्याला कुठे जायचं हे माहितीच नाहीये, त्याच्यासाठी साधनाचा आणि गुरुचा काही संबंधच नाहीये. कुठे जायचंच जर नाहीये तर तुम्हाला गुरु असला तरी उपयोग नाही, साधन समोर असलं तरी तुम्हाला उपयोग नाही. का नाही, आपण म्हणतो अरे अशी जर गाडी माझ्याकडे असती ना, अशी चालून दाखवली असती, अशी जर संधी मला मिळाली असती ना, मी जीवनाचं सोनं करून दाखवलं असतं. मला जर असे आई वडील भेटले असते, मला अशी कंपनी भेटली असती, मला अशी शेती भेटली असती, म्हणजे मला असा संधी जर भेटली असती तर मी काहीतरी करून दाखवलं असतं. पण ज्याच्याकडे आहे त्याला त्याचं मूल्य आहे का, कारण त्याच्याकडे साध्यच नाही. मी नेहमी उदाहरण सांगतो, डुक्कर त्या याच्यामध्ये लोळतं, कशामध्ये, गटारीमध्ये काय करत असतं, लोळत असतं मस्त एकदम. ते बघा एकदम, हो तुम्ही सुद्धा तुमच्या बेडवर लोळत नसाल, एवढं ते रिलॅक्स एकदम असं फर्स्ट क्लास 5 स्टार सूट मध्ये असल्यासारखं एन्जॉय करतात. ते तुम्हाला कळतं, ते गटारीमध्ये त्याला नाही कळत. त्याला कळत नाही म्हणून ते तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाही. मग तसं आहे, गुरु तुम्हाला तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण कधी तुम्हीच एक मनुष्य म्हणून स्वतःला आतमध्ये बघितलं पाहिजे. तुम्हाला जर साधक बनायचं असेल तर पहिलं तुमचं साध्य निश्चित केलं पाहिजे, आणि आमचं साध्य हे पाहिजे स्वतःचा शोध. ज्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे त्याच्यासाठी गुरु उपस्थित. ही प्रकृती इको करते, ही प्रकृती अनुनाद करते, रेझोनन्स मध्ये काम करते. रेझोनन्स म्हणजे काय, तुम्ही जी फ्रिक्वेन्सी बाहेर सोडतात त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी तुमच्याकडे काय होता, कनेक्ट होतात. तुम्ही आळस त्याची कंपनी निर्माण करता, समोरून फक्त आळसच समोर येतो, आणि मग आळसासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात. गुरु तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही पात्र बनणं गरजेचं आहे. तुम्ही जर खरेखुरे साधक बनलात तर गुरु तुम्हाला शोधत येतो, नवे नवे तो तुम्हाला उपलब्ध होतो. मग तसा तुम्हाला जर तुम्ही जसा रेझोनन्स तयार नाही केला, तशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सी तयार नाही केल्या, तुमच्या समोर जरी असला तरी तुम्हाला कधी कळणार. आम्हाला श्रीमंती नकोय सर, आम्हाला हुशारी पण नकोय, आम्हाला पद पण नकोय, आम्हाला प्रतिष्ठा पण नकोय. आम्हाला या जीवनामध्ये काय हवंय माहिती का, जे काय हवंय ना ते माझ्या डोक्याने. एससीटी वैदिकच्या माध्यमातून माणूस कोणताही शेतकरी आपली शेती काय करू शकतो, समृद्ध करू शकतो आणि श्रीमंत होऊ शकतो. याच्यामध्ये काही शंका आहे कोणाला इथं आहे का, नाही. बरं, एससीटीचे प्रोडक्ट्स उपलब्ध नाहीये का, मार्गदर्शन उपलब्ध नाहीये का. बरं, शेतकरी आज शेती करतोय तो खर्च करत नाहीये का, असा एससीटीचा असा आवाडव्य खर्च आहे की जो शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे, असं काही आहे का. मग टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, मार्गदर्शन उपलब्ध आहे, तर रिझल्ट भरपूर उपलब्ध आहे, वरून मनी बॅक गॅरंटी आहे, तरी पण लोक गरीब आहे. तो वापरायच्या बाजून म्हणतो फेक आहे, तू रेझोनन्स देऊ राहिला, तू इको देऊ राहिला आम्हाला, काय मी फेक आहे, तुम्ही माझ्या काही पण फेका, मी फेकच आहे. मग मला सांगा, प्रत्येक ठिकाणी काय, फक्त प्रत्येकाला टार्गेट पूर्ण करायचंय, कर्म केल्याचं फक्त दाखवायचंय, आणि मोबाईलला मात्र खरा खुरा घ्यायचाय. आणि गुरु याच्यावर आघात करतो, गुरु चिरफाड करतो, गुरु नकाब फाडून टाकतो, आणि मग आपलाच चेहरा पाहून आपल्यालाच काय होती, एखाद्याने मेकअप केलेला आहे, गुरु येऊन वरून पाणी टाकणार, धुवून टाकणार सगळं. अरे एवढा विद्रू नाही,
थांब 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 असं आहे. गुरु जो आहे तो तुम्हाला म्हणजे कोण लाव, शरीर आणि मनाच्या स्तरावर तुम्हाला उद्ध्वस्त करून टाक. कारण ते उद्ध्वस्त केल्याशिवाय आपली चेतना काय करणार नाही, साफ होणार. शरीर आणि मन एवढं सुंदर वाटतंय आम्हाला की आम्ही त्याच्या आतमध्ये खरं मौल्यवान चीज आतमध्ये तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तिथे जाण्यासाठी जो उत्सुक झाला तो साधक. आणि तो जो साधक आहे तो बरोबर आपल्या गुरुला शोधून, ज्याला आपल्या शरीर आणि मनातून मुक्त व्हायचंय, तो ज्यावेळेस त्यासाठी प्रयत्न सुरू करतो, गुरु उपस्थित होतो. तहान लागली तर त्याला झरा सापडतो, फार भर वाळवंटामध्ये सापडतो तहानलेला. ज्याला पैसे पाहिजे त्याला कर्ज देणारा सापडतो. ज्याला कुठेतरी गावाला जायचंय त्याला साधन आणि मार्ग सापडतो. तसं ज्याला खरा साधक व्हायचंय, ज्याला आपल्या चेतनेपर्यंत पोहोचायचंय, ज्याला आनंद शोधायचा आहे, तो आपल्या गुरुला बरोबर शोधून काढतो. नवे तो असा प्रकारे साधना करतो, अशा साधनेमध्ये लीन होतो की गुरुला यावंच ना. सामान्य माणसं देवाकडे जातात आणि भक्ताकडे देव येत, भक्त जात नाही देव. तुम्ही जा वारीला, हे वारीला जातं तिकडे आणि विठ्ठल याला भेटेल. शरीराच्या स्तरावर आणि मनाच्या स्तरावर गुरु तुम्हाला उद्ध्वस्त करतो आणि जो उद्ध्वस्त व्हायला तयार आहे तिथे गुरु उपस्थित होतो. गुरु जो आहे तो आम्हाला अंधार म्हणजे शरीर आणि प्रकाश म्हणजे आमची चेतना. तो जो गुरु आपल्याला शरीराकडून चेतनेकडे जाण्याचा मार्ग दाखवत असतो. तुमचं शरीर दुःखी झालं तरी चालेल, शरीराला यातना झाला तरी चालतील, शरीर त्रासलं तरी चालेल, तुमचं मन दुखलं तरी चालेल, तुमचं मन जे आहे ते त्रासलं तरी चालेल. मग ह्या दोघांनाच साधना करायला लावायची. तेव्हा तुम्ही कुठे प्रवास करणार आहे, चेतनेचा आहे. आज तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे, तुमच्या साध्य करण्याच्या सगळ्या गोष्टी कोणाशी संबंधित आहे, शरीराशी, मनाशी. तुमचं मनात जे डेटा साठलेला आहे, ज्या मनात जे विचार साठलेले, तुम्हाला त्याचप्रमाणे जीवन असावं असं वाटतं, कधी वेगळं वाटतं नाही. तुमच्या मनात जो डेटा, म्हणजे तुम्ही एक कल्पना करा बरं, तुमचा मोबाईल आहे बघा, तुमची मोबाईलची बॉडी म्हणजे तुमचं शरीर बघा नीट. आणि त्या मोबाईलमध्ये जे ॲप आहे ते ॲप म्हणजे बुद्धी बघा. तुम्ही त्या मोबाईलमध्ये जे ॲप भरून ठेवले, जे डाउनलोड करून ठेवला डेटा, तो डेटा ठरवणार तुम्हाला काय आवडलं पाहिजे, तो डेटा ठरवणार तुमचं जीवन कसं असलं पाहिजे, तो डेटा ठरवणार तुमच्या जीवनामध्ये आदर्श काय असला पाहिजे, तो डेटा ठरवणार तुम्ही किती वाजता उठलं पाहिजे, तो डेटा ठरवणार तुम्ही काय गाणे ऐकले पाहिजे, तो डेटा ठरवणार तुमच्या जीवनामध्ये सुख म्हणजे काय असेल, तो डेटा ठरवणार तुमच्या जीवनामध्ये योग्य काय असेल. तर तुमची अवस्था कशी होईल, कशी होईल. जे काही करायचं त्या डेटामध्येच करायचं, बाहेरचं काही एंट्री नाही करायची. तर काय होईल तुमचं आयुष्य कुंठित होऊन जाईल ना तेवढ्याच डेटामध्ये. आज मन काय, मन म्हणजे तुमच्या मोबाईल रूपी डोक्यामध्ये साठलेलं जे काही अनुभव आहे, विचार आहे, लोकांचे बोलणे आहे, जे काही तुमच्या डोक्यात साठलेले, त्या सगळ्या साठलेल्या गोष्टींवरच तुम्ही जगाकडे त्या नजरेने बघता. म्हणजे तुमची नजर शुद्ध राहणार आहे की अशुद्ध राहणार आहे, कशी राहणार आहे, अशुद्ध. कारण तुम्हीच तुमची परीक्षा घेत आहे बघा. आरोपी पण तुम्हीच, वकील पण तुम्हीच, आणि जज पण तुम्हीच, आणि जेलर पण तुम्हीच. होईल का शिक्षा, होईल कधी, होईल का. मग तुम्ही शिक्षा कोणाला द्याल, हां तुम्ही शिक्षा दुसऱ्याला द्याल ना कायम, का सगळे तुम्हीच आहे. आणि म्हणून अहंकार हा जो आहे हा तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे एक डबकं तयार करतो. त्या डबक्यामध्ये तुमचं जीवन सरून टाकतो. त्या डबक्यातल्या बेडकाला हे जीवन परिपूर्ण वाटतं, हे संपूर्ण जीवन आहे. पण जेव्हा दुसऱ्या डबक्यातून एखादा बेडूक येतो तो म्हणतो तुझं डबका असं आहे, माझ्या डबक्यात येऊन बघ. अरे पण ते पण डबकंच आहे. दोन डबक्यातले बेडूक एकमेकाला अक्कल शिकवतात. पण जो समुद्रामधून जो आलेला आहे त्या या दोघांना बघून, त्यांच्या गप्पा बघून तो कसा हसत असेल यांना बघून, तो गुरु आहे. त्याला हसू येतं फक्त. बघा गुरु, तुम्ही बघा जेव्हा सामान्य लोक काही प्रश्न विचारता किंवा काही करता, सद्गुरू पहिले हसता. हो का बरं, कारण त्या बालिशपणाला हसतं. ते आयुष्य गेलं अख्खं सर, सगळं आयुष्य गेलं तरी पण वासना नाही गेली. रोज तेच करत होता तरी वासना जात नाही. काय शिकला काय, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये फक्त तुम्ही सर्कल फिरवताय बस. तुम्ही एका चक्रामध्ये गोल गोल फिरताय, त्याला तुम्ही जीवन म्हणताय. मला सांगा, एखादा माणूस आहे तो एखाद्या शहराला
जो रिंग रोड बनवलेला आहे, तो त्या शहराला रोज उठतो आणि शहराला चक्कर मारून येतो, रोज उठतो आणि शहराला चक्कर मारून येतो, रोज उठतो आणि शहराला चक्कर मारतो. काय प्रवास केला तुम्ही? जीवनात कुठे पोहोचेल तो? जो गोल गोल फिरणारा माणूस आहे तो जीवनामध्ये कुठे पोहोचेल? आपण काय म्हणू? याचा जन्म जन्म काय गेला? आपलं तेच आहे ना. आम्ही रोज उठतो तेच करतो. ना साध्य बदललं, ना साधक बदलला, ना साधन बदललं, तेच चालू आहे. का? कारण गुरु नाही. काय नाही आहे? गुरु नाही. गुरु तुमच्यावर आघात करतो, गुरु तुम्हाला बेचैन करतो, गुरु तुमच्या अहंकारावर आघात करतो, तुम्हाला पळून जावं असं वाटतं. फार सुंदर सुंदर कथा आहे ग्रंथांमध्ये. गुरुने नेहमी शिष्याची काय घेतलेली आहे? परीक्षा घेतलेली आहे. जो फक्त शरीर, मन आणि भावना यांच्या स्तरावर तुम्हाला जीवन शिकवत नाही, जो चेतनेच्या स्तरापर्यंत तुम्हाला जीवनाचा अर्थ उलगडून सांगतो, तो तुमचा गुरु आहे. मग गुरु नेहमी शिष्याची काय घेता? परीक्षा घेता. आणि जो परीक्षेमध्ये पास असतो तोच खरा. पण इथं तर सद्गुरू असं म्हणताय की तो शोधून काढेल. तुम्हाला तुमचा गुरु शोधायचा आहे. म्हणजे एखाद्या ज्योतीने सूर्य शोधण्यासारखं आहे. ज्योतीने काय शोधण्यासारखं आहे? सूर्य. बाहेर तुम्ही जर गेला शोधायला, तुम्हाला कधीच गुरु सापडणार नाही. तर तुम्हाला तुमच्या आत सापडेल. तुम्ही बाहेर जर तुलना करायला गेला तर तुम्ही भरकटणार आणि तुमची क्षमता पण नाही आहे. पण तुम्ही जर आतमध्ये शोधलं, कारण तुम्ही स्वतः त्या गुरुचा काय आहात? त्या सत्याचा काय आहात? अंश आहात. बघा, जोपर्यंत तुम्हाला तुमचं साध्य दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्ग दिसेल का? दिसेल का? नाही. आता समजा तुम्हाला मी नेहमी उदाहरण सांगतो. बसमध्ये बसले तुम्ही. बसमध्ये बसल्यावर तुम्ही कंडक्टरला विचारलं की बाबा तिकीट, आणि त्याने तुम्ही पैसे दिले, त्याला दिले 500 रुपये. कुठलं? तुम्ही म्हणले कुठलंही द्या. कुठलंही द्या म्हणजे काय? तुम्ही 500 रुपये दिले ना पैसे, मी काढा कुठलं पण. तो जर आपल्यासारखा असेल तर आपण काय करू? तुझं कुठलं आलं उतर खाली. कळलं का तुम्हाला? ज्याला कुठे जायचं हे माहितीच नाहीये, त्याच्यासाठी साधनाचा आणि गुरुचा काही संबंधच नाहीये. कुठे जायचंच जर नाहीये तर तुम्हाला गुरु असला तरी उपयोग नाही. साधन समोर असलं तरी तुम्हाला उपयोग नाही. का नाही? आपण म्हणतो अरे अशी जर गाडी माझ्याकडे असती ना, मी अशी चालून दाखवली असती. अशी जर संधी मला मिळाली असती ना, मी जीवनाचं सोनं करून दाखवलं असतं. मला जर असे आईवडील भेटले असते, मला अशी कंपनी भेटली असती, मला अशी शेती भेटली असती, म्हणजे मला असा संधी जर भेटली असती तर मी काहीतरी करून दाखवलं असतं. पण ज्याच्याकडे आहे त्याला त्याचं मूल्य आहे का? का? कारण त्याच्याकडे साध्यच नाही आहे. मी नेहमी उदाहरण सांगतो. डुक्कर त्या याच्यामध्ये लोळतं. कशामध्ये? गटारीमध्ये काय करत असतं? लोळत असतं मस्त एकदम. ते बघा एकदम, हो, तुम्ही सुद्धा तुमच्या बेडवर एवढं लोळत नसाल. एवढं ते रिलॅक्स एकदम असं फर्स्ट क्लास, हो, ते 5 स्टार सूटमध्ये असल्यासारखं एन्जॉय करतात. पण ते तुम्हाला कळतं ते गटारीमध्ये आहे, त्याला नाही कळत. त्याला कळत नाही म्हणून ते त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाही. मग तसं आहे, गुरु तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण कधी तुम्हीच एक मनुष्य म्हणून स्वतःला आतमध्ये बघितलं पाहिजे. तुम्हाला जर साधक बनायचं असेल तर पहिलं तुमचं साध्य निश्चित केलं पाहिजे. आणि आमचं साध्य हे पाहिजे स्वतःचा शोध. ज्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे त्याच्यासाठी गुरु उपस्थित होतो. मी सकाळी यांना गप्पा मारता मारता पोरांना सहज म्हटलं, तुम्हाला श्रीमंत व्हायचं एक टिप्स सांगू का? त्यांना म्हटलं, तुम्हाला माहिती आहे का इको ऐकलंय तुम्ही कधी? प्रतिध्वनी. तुम्ही जर महाबळेश्वरच्या इको पॉईंटला जर गेले आणि तुम्ही इकडनं म्हटले ए मूर्खा, तिकडून येईल गुड मॉर्निंग, असं येईल का? तिकडून काय येईल? तेच येईल. ही प्रकृती इको करते, ही प्रकृती अनुनाद करते, रेझोनन्समध्ये काम करते. रेझोनन्स म्हणजे काय? तुम्ही जी फ्रिक्वेन्सी बाहेर सोडतात त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी तुमच्याकडे काय होता? कनेक्ट होता. तुम्ही आळस त्याची कंपनी निर्माण करता, समोरून फक्त आळसच समोर येतो. आणि मग आळसासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. काय? तुमच्या अंगामध्ये चमका निघतात, थंडी वाजते, अजून अंधाराचे बाहेर, अजून उजडलंच कुठे? तू गोधडी बाहेर काढत नाही, उजळल कशाला? गोधडीच्या आतमध्ये अंधारच आहे. तो तिथूनच सांगतो अजून उजाडलं नाही.
आणि जेव्हा त्याला काहीतरी करायचं असतं, स्वतः त्याला हे करायचं असतं, तेव्हा तो आतमध्ये मोबाईल लावून उजेड करतो. तो हे उजाडलंय बस बघ. आतमध्ये उजाडलं पाहिजे, बाहेर उजाडून काय उपयोग आहे? मग आपल्याबरोबर जग कसं वागतं तसेच तुम्ही असता. माणूस तोच असतो, पण तो माणूस एखाद्याबरोबर आदराने वागतो, तोच माणूस एखाद्याबरोबर उद्धट वागतो. रेझोनन्स आहे, इको आहे. मग तुम्हाला जर साधक बनलात तुम्ही, तरच गुरु उपस्थित होणार आहे, लक्षात घ्या. गुरु तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही पात्र बनणं गरजेचं आहे. तुम्ही जर खरेखुरे साधक बनलात तर गुरु तुम्हाला शोधत येतो, नवे नवे तो तुम्हाला उपलब्ध होतो. मग तसा तुम्हाला जर तुम्ही जसा रेझोनन्स तयार नाही केला, तशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सी तयार नाही केल्या, तुमच्या समोर जरी असला तरी तुम्हाला कधी कळणार नाही. आम्हाला श्रीमंती नकोय सर, आम्हाला हुशारी पण नकोय, आम्हाला पद पण नकोय, आम्हाला प्रतिष्ठा पण नकोय. आम्हाला या जीवनामध्ये काय हवंय माहिती का? जे काय हवंय ना ते माझ्या डोक्याने हवंय. SCT वैदिकच्या माध्यमातून कोणताही शेतकरी आपली शेती काय करू शकतो? समृद्ध करू शकतो आणि श्रीमंत होऊ शकतो. याच्यामध्ये काही शंका आहे कोणाला इथं? आहे का? नाही. बरं, SCT वैदिकचे प्रोडक्ट्स उपलब्ध नाही आहे का? मार्गदर्शन उपलब्ध नाही आहे का? हॅलो. बरं, शेतकरी आज शेती करतोय, तो खर्च करत नाही आहे का? असा SCT वैदिकचा असा आवाडव्य खर्च आहे की जो शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे, असं काही आहे का? मग टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, मार्गदर्शन उपलब्ध आहे सर, रिझल्ट्स भरपूर उपलब्ध आहे, वरून मनी बॅक गॅरंटी आहे, तरी पण लोक गरीब आहे. तो वापरायच्या अगोदर म्हणतो फेक आहे. तू रेझोनन्स देऊ राहिला, तू इको देऊ राहिला आम्हाला. काय? मी फेक आहे, तुम्ही माझ्या काही पण फेका, मी फेकच आहे. फेक कोण आहे? कोण आहे? मी. आता तिकडनं येताना त्या ग्राउंडच्या बाहेर एक स्टॉल लावलेला होता. आज वेगवेगळे सकाळचे मध वगैरे, त्याचे च्यवनप्राश वगैरे, असे औषधी वगैरे तिथे ठेवलेल्या होत्या, है की नाही? तिकडनं हातपाय बोलूनच येतात बाहेर बरेच लोक ग्राउंडवरून. पहिल्यांदा आलेले असतात. इथं लचक भरली, तिथं लचक भरली, इथं काय तिकून इकून चांगलं जातं, तिकून लंगलं तिथं बाहेर, म्हणजे त्यांचे गिरायक असतात, है की नाही? तर ही तिथे वळायला जागा नसल्यामुळे मी गाडी घेऊन पुढे गेलो आणि वळून आलो. तोपर्यंत ही मंडळी त्या ह्याच्या पुढे गराडा घातलेली. मला मोठं आश्चर्य वाटलं, एवढी जिज्ञासू. तर मग त्यांना गाडीत बसल्यानंतर विचारलं, मग काय तुम्ही फार छान चौकशी वगैरे. म्हणलं तुम्हाला नाही, ते आमचा फोटो काढत होतो. म्हणले असं जीवन आहे. म्हणजे त्यांना कंपनीला दाखवायचं का, बा आमच्याकडे गिरायक एवढे, आम्ही मार्केटिंग करतोय. त्यांना पण रोज पुरा करायचा आहे. हां, आणि तुमचं काही जात नाही, तुम्ही उभे जाऊ द्या, बिचारायचं भलं करतोय तुम्ही. अरे पण तो कंपनीचं वाटोळं करतोय ना. मग मला सांगा, प्रत्येक ठिकाणी काय? फक्त प्रत्येकाला फक्त टार्गेट पूर्ण करायचंय, कर्म केल्याचं फक्त दाखवायचंय, आणि मोबाईलला मात्र खरा खुरा घ्यायचा आहे. आणि गुरु याच्यावर आघात करतो, गुरु चिरफाड करतो, गुरु नकाब फाडून टाकतो. आणि मग आपलाच चेहरा पाहून आपल्यालाच काय होती? एखाद्याने मेकअप केलाय, गुरु येऊन वरून पाणी टाकणार, धुवून टाकणार सगळं. अरे एवढा विद्रूप? नाही नाही नाही, थांब 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 थांब. असं आहे. गुरु जो आहे तो तुम्हाला म्हणजे कोण लाव? शरीर आणि मनाच्या स्तरावर तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकतो. कारण ते उद्ध्वस्त केल्याशिवाय आपली चेतना काय करणार नाही? साफ होणार. बघा, तुम्हाला एक सुंदर असं गिफ्ट आलंय, पण असं गिफ्ट आलंय की सर बाहेरचं पॅकिंगच एवढं सुंदर आहे की ती फोडायचीच इच्छा नाही होत. ते पॅकिंगच शोकेसमध्ये ठेवावं असं वाटतं. हॅलो, होतं का असं? कधी कधी होतं की नाही होत? होतं की नाही होत? किंवा कधी कधी असं होतं की एखादा पदार्थ एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये म्हणा किंवा कुठे म्हणा असा सजवलेला असतो, किंवा एखादा केक असा सजवलेला असतो की कापावा असं वाटतच नाही त्याच्याकडे. की ते सजावट अशी केली असे की ते खावं असं वाटत नाही. ते सौंदर्य तेवढं सुंदर असतं. तसं आमचं ह्या शरीराच्या आणि मनाच्या बाबतीत झालेलं आहे. ते शरीर आणि मन एवढं सुंदर वाटतंय आम्हाला की आम्ही त्याच्या आतमध्ये, खरं मौल्यवान चीज आतमध्ये, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तिथं जाण्यासाठी जो उत्सुक झाला तो साधक झाला. आणि तो जो साधक आहे तो बरोबर आपल्या गुरुला शोधून काढतो. ज्याला आपल्या शरीर आणि मनातून मुक्त व्हायचं आहे तो ज्यावेळेस त्यासाठी प्रयत्न सुरू करतो, गुरु उपस्थित होतो. आलं लक्षामध्ये? तहान लागली की त्याला झरा सापडतो. हॅलो, तो खंदून काढील.
पण जरा सापडतो, पार भर वाळवंटामध्ये सापडतो तहानलेला. ज्याला पैसे पाहिजे त्याला कर्ज देणारा सापडतो, ज्याला कुठेतरी गावाला जायचंय त्याला साधन आणि मार्ग सापडतो. तसं ज्याला खरा साधक व्हायचंय, ज्याला आपल्या चेतनेपर्यंत पोहोचायचे, ज्याला आनंद शोधायचा आहे, तो आपल्या गुरुला बरोबर शोधून काढतो. नवे नवे तो अशा प्रकारे साधना करतो, अशा साधनेमध्ये लीन होतो की गुरुला यावंच लागतं. हो, सामान्य माणसं देवाकडे जातात आणि भक्ताकडं देव येतो. भक्त जात नाही देवा. तो म्हणतो तुम्ही जा वारीला. हे वारीला जातं तिकडे आणि विठ्ठल याला भेटायला येतो इकडे. असं आहे. अच्छा, खूप कहाणी आहे बघा तुम्ही. पुराणामध्ये नवनाथ ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे, जे सर्वांचे महागुरु आहे मच्छिंद्रनाथ, त्यांचा मानसपुत्र गोरक्षनाथ, त्याची कहाणी पहा. चलो मच्छिंद्र गोरख आया. या दोघांच्या कहाण्या तुम्ही जर अभ्यासल्या तर तुमच्या लक्षात येईल की गुरु शिष्याचं काय नातं असतं, साधक काय असतं. एका स्त्रीला मूल होत नव्हतं म्हणून तिला रक्षा दिली, राख आपण ज्याला म्हणतो ती उदी म्हणतात त्याला, मंत्रून दिली का हे तू काय कर, ग्रहण कर, तुला काय होईल, पुत्र होईल. पण आजूबाजूच्या बायांच्या सांगण्यावरून ती असं कुठं बोवामुळे पोरं होतात का, मग फेकून दिली उकिरड्यामध्ये. गोरक्षा असते. गोरक्षा म्हणजे काय, गाईच्या गोवऱ्यांची राख. मग ती जी राख आहे तिथे ही राख 12 वर्ष पडलेली होती. तिच्यावरती मोठा ढीग तयार झाला आणि 12 वर्षांनी गोरक्षनाथ जेव्हा 12 वर्ष झाली तेव्हा तिला मच्छिंद्रनाथ आले योगायोगाने आणि त्यांनी हाक मारली, हे गोरक्षनाथ. आणि त्या उकिरड्यामधून राखेतून बाहेर तो 12 वर्षाचा राजबिंड पोरगा बाहेर आला. ही सगळी कहाणी आणि तिथून पुढे त्यांची साधना, तपश्चर्या, अशा प्रकारे ते महान अशा प्रकारचे साधू बनले. कहाणी पहा. संजीवनी मंत्र जो आहे तो त्याची साधना करण्यासाठी, उपासना करण्यासाठी त्याला शिकवलं आणि तपश्चर्येला पाठवलं की याची तुम्ही उपासना करा. आणि स्वतः मच्छिंद्रनाथ मात्र एका राजाच्या, मृत झालेल्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला, त्याच्या शरीरामध्ये, आणि स्वतःचं शरीर सुरक्षित ठेवायला सांगितलं. बघा ही शक्ती बघा. तर ते प्रवेश याकरता केला की तिच्या पतीला याने अष्टपुत्र सौभाग्यवती वगैरे असा काहीतरी आशीर्वाद दिला. आणि आता त्याच्यानंतर त्याचा पती वारला. ते म्हणे महाराज आपण आशीर्वाद दिला पण तू खरा कसा होणार, आता साधूचा आशीर्वाद खोटा जाऊ शकत नाही. मग तो खरा करण्यासाठी तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश केला. नंतर मुलं वगैरे झाली. जेव्हा गोरक्षनाथ परत आले तेव्हा पाहिलं की मच्छिंद्रनाथाचं शरीर तर काय झालेलं आहे, इथं क्षय झालेलं आहे त्याचं. त्याची थोडीशी राख गोळा केली त्यांच्या शरीराची आणि त्यापासून पुन्हा शरीर बनवलं आणि स्वतःच्या संजीवनी मंत्राच्या शक्तीवर पुन्हा त्यांना त्यांच्या शरीरामध्ये परत आणलं. त्यानंतर दुसऱ्यांदा असं झालं, सौराष्ट्रामध्ये मच्छिंद्रनाथ गेले आणि तिथे मैनावती बरोबर संसार करू लागले आणि तिथे त्यांना मीनानाथ नावाचा पुत्र झाला. आणि गोरक्षनाथाला हे कळलं की आपले गुरु संसार करू राहिले. हे तिथे गेले. त्या राज्यामध्ये जाताना स्त्रीचं वेश धारण करून गेले, कारण तिथं पुरुषाला परवानगीच नव्हती. मग तिथं गेले आणि काही बोलायचं नाही, पण तबल्याच्या सुरामधून सूर काढले. चेतो मच्छिंद्र गोरख आया, चेतो जागो, जाग हे मच्छिंद्रनाथा, तुझा गोरक्षनाथ तुला न्यायला आलेला आहे. ही गुरु शिष्याची आवडीची गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगतोय. तिथून ज्यावेळेस ते परत आले येताना मीनानाथला घेऊन आले. पण मीनानाथवरती काय होता, मोह होता. बघा मी तुम्हाला एका साधकाची कहाणी सांगतोय. आणि त्यांनी त्या एका ठिकाणी मुक्काम करत असताना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, जा याला जरा थोडंसा धुवून आण म्हणे, जरा आंघोळ घालून आण. त्यांनी नेला नाही, असा आपटला धरून त्याचे हाडं काडं कातळं बितळं सगळं असं वाळत घातलं. इकडं हाडं साफळा वाळत घातला, इकडं कातळं वाळत घातलं. जेव्हा मच्छिंद्रनाथ आले पाहिलं ते म्हणे माझा मीनानाथ कुठे, तो म्हणे वाळत घातलाय धुवून. रडायला लागले, अश्रू आले डोळ्यामधून. मग जाणीव करून दिली का तुम्ही योगी आहात, हे कुठे संसाराच्या मायामोहामध्ये फसलात. म्हणजे ही मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाची घेतलेली कठोर परीक्षा आहे. संजीवनी मंत्राचा खरोखर याला पात्र झालं की नाही, प्राप्त झाला की नाही, ह्याच्यासाठी तिकडे राजाच्या शरीरात प्रवेश करून परीक्षा घेतली. आणि
याचा सांसारिक मोह किती जिवंत आहे हे पाहण्यासाठी श्रीराज्यामध्ये परीक्षा घेतली. विचार करा. असे गोरक्षनाथांच्या बाबतीमध्ये एवढी कठोर परीक्षा मच्छिंद्रनाथांनी बघितली की त्यांना आधी 12 वर्ष तपश्चर्या करायला पाठवलं. आणि मी ज्या ठिकाणी असेल 12 वर्षांनी त्या ठिकाणी ये असं सांगितलं. 12 वर्षांनी परत आले तर बाहेर जे बसलेले होते साधक त्यांनी सांगितलं, मच्छिंद्रनाथांनी तुम्हाला निरोप पाठवलाय की तुम्ही आता एका पायावर उभे राहून परत 12 वर्ष तपश्चर्या करा, तरच तुम्हाला मच्छिंद्रनाथ भेटतील. असं त्यांना 3 वेळा तपश्चर्या करायला लावली. कठोर आणि भयंकर अशी तपश्चर्या. मला सांगायचं कारण असं आहे की शरीराच्या स्तरावर आणि मनाच्या स्तरावर गुरु तुम्हाला उद्ध्वस्त करतो आणि जो उद्ध्वस्त व्हायला तयार आहे तिथे गुरु उपस्थित होतो. आणि म्हणून सांसारिक जीवनामध्ये आम्ही ज्याला गुरु मानतो तो आमचा मार्गदर्शक आहे, शिक्षक आहे, प्रशिक्षक आहे, बरोबर आहे ना, शुभचिंतक आहे. परंतु तो आम्हाला संसारामध्ये आणखीन काय करतो, मायामोहामध्ये गुरफटवतो. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही साधक बनलं पाहिजे, खरं साधक बनलं पाहिजे. सांसारिक जीवन जगता जगता तुम्ही शरीर आणि मनाचा साधन म्हणून उपयोग करा आणि कठोर साधना करा. या दोघांनाही प्रचंड तापू द्या, तडपू द्या आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या चेतनेला काय करा, जागृत करा. त्या प्रकाशापर्यंत तुम्ही पोहोचा. आणि तुम्ही एकदा जर तिथं पोहोचले तर तुम्ही तुमच्या जीवनाला नियंत्रित कराल. तुम्हाला तुमचं जीवन नियंत्रित करणार नाही. एवढं मोठं स्वातंत्र्य यालाच मुक्ती असं म्हटलेलं आहे. धन्यवाद.